कार्तिक तुझ्या पण इथं आहे नको चिरू. मयूर पाटीलनी शगा दिलेला आहे. मयूर काय आहे? आपले ऑलराउंडर तिथे आहेत, त्यांनी 6 दिलेला आहे. प्रतीक तू पुढे आलेला आहे, इथे दिसतोय लाईव्ह मध्ये. प्रतीक इथे दिसतोय, चिडू नका. थर्ड अंपायर पण बोलतो 6 आहे. 6 आहे. 6. उभे यांनी छक्का मारलेला आहे. आता स्ट्राईकला आहे आर्यन पाटील. आणि बॉलर आहे सिद्धार्थ माली. बघूया आर्यन तू सिद्धार्थ. धावा संख्या 13 झालेले आहेत. आता बघूया आर्यन काय करतो. आर्यन चप्पल काढू नको. अंपायरचा निर्णय वाईट. आणि निर्धार चेंडू. सिद्धार्थ यांची बॉलिंग चांगली आहे. आणि 6 धावा आर्यन यांनी डॉटचा फायदा 6 ने घेतलेला आहे. लवकर बॉल द्या. आर्यनने चप्पल काढले, पाय गरम होतात. 2 बॉल 20 झाला. आता तिसरा चेंडू बघूया. आणि हर्षद मालेने शानदार फिल्डिंग केले. 2 धावा अशा प्रकारे. चार बॉल 22 धावा. 3 बॉल सॉरी. आणि निर्धार चेंडू. सिद्धार्थ यांची चांगली बॉलिंग आहे. चौथा बॉल बघूया काय करतो आर्यन. आणि आर्यन उंचावरून मारलेला आहे. आणि जय यांनी कॅच सोडलेला आहे आणि चौका पण गेलेला आहे. पेपर प्लेइंगचा चौकार. 5 बॉल 26 धावा झाले आहेत. शेवटचा चेंडू आर्यन आणि सिद्धू माली. सिद्धू मालिक बॉलर. आणि व्हाईट बॉल. आणि उंचावरून मारले. भोपर गावात गेलेले. आणि 6 धावा झालेले आहेत. धावा संख्या झाले आहेत 33. 2 ओव्हर मध्ये 33. अविनाश पाटील यांच्याकडून आर्यनसाठी लगातार 3 6 मारल्यावर 2 बिस्किटांचे पुडे आणि 1 बटराचा पाकिट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 33. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज निखिल. स्ट्राईक एंडला वेदांत. निखिल याचा पहिला चेंडू. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो मिस टाइम स्ट्रोक आहे. आणि प्रतीक इथे कुठलीही चूक करत नाहीये. काय झेल टिपलाय तो म्हणजे प्रतीक यांनी. आणि वेदांत त्यांच्या खेळीचा अंत होतोय. आणि वेदांत त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नचिकेत. धावसंख्या 33. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या त्या सागर यांनी. आणि सिद्धू यांनी दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या.
आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल, ज्यांनी पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलाय. निखिल यांचा पुढील चेंडू, सामना करेल तो नचिकेत. चेंडू गेला घोषित क्षेत्रात आणि मिळेल ते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली ती 34. निखिलाचा पुढील चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र झेल सुटतोय. आणि इथे मात्र 3 धावा घेण्यामध्ये यश येते नचिकेत यांना. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक अँड लाईक विस्फोटकाचा फलंदाज आर्यन, काय फटका सजवला होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाहीये आणि आर्यन याच्या खेळीचा अंत होतोय आणि आर्यन याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो भावेश. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. एक चांगलं षटक म्हणता येईल ते निखिल मार्फत. पंच 2 धावा. यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू गेला सीमारेषेपार 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज आर्यन आणि आपण सलामीची जोडी पाहतोय ती म्हणजे सागर आणि हरीश. यावेळेला मात्र मिसटाइम स्ट्रोक आहे तिथे मात्र झेल टिपला आणि सागर याच्या खेळीचा अंत. सागर यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय
तो प्रतीक हा देखील एक विस्फोटक असा फलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक म्हणता येईल ते आर्यन मार्फत. यावेळेला मात्र चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. एकदम लांब लचक असा हा षटकार, हाय अँड हँडसम. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न पण मिस टाइम स्ट्रोक झालाय. शुभम हेर घाली आणि शुभम कुठलीही चूक करत नाहीये आणि प्रत्येकाच्या खेळीचा अंत आणि प्रत्येकाची जागा भरून काढण्यासाठी आला तो निखिल. पुन्हा मोठा फटका, चेंडूला पाठवला सीमारेषे पार 6 धावांसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 12. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 16.00 च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या राखावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. अजूनही 16.00 ची सरासरी आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12-32 असं हे समीकरण. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नचिकेत तयार. स्ट्राईक एंडला हरीश, एक डावखुरा हाताचा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला असा चेंडू म्हणता येईल तो नचिकेतद्वारे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक म्हणता येईल ते नक्षीद्वारे. नचिकेतांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारत होता पण फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगलं षटक म्हणता येईल. अजूनही 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 9-31 असं हे समीकरण. 9-31 असं समीकरण. या 3 चेंडूवरती जर 2 षटकार आले तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलाय तो निखिलाच्या बॅटमॅनना आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. 8 बॉल 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 8-25 असं हे समीकरण. निखिलने आतापर्यंत 2 चेंडू खेळले, दोन्ही चेंडूवरती षटकार लगावलेत. तोच निखिल सध्या स्ट्राईक एंडवर. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजे निखिल यांना. अजूनही समीकरण असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 23 धावा. 7-23 असं हे समीकरण. या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच मॅचमध्ये येऊ शकता परंतु समीकरण असेल ते उर्वरित 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 6-22 असं हे समीकरण. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पाहूया गोलंदाजी मार्कवर कोण येते.
वैयक्तिक पहिला व सांघिक तिसऱ्यासाठी घेऊन येतोय तो वेदांत. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 6-22 याचं समीकरण. स्ट्राईक एंडला विस्फोटक असा फलंदाज निखिल ज्याने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. चार चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळतो तो निखिल. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 6-22 असं हे समीकरण. पहिला चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यष्टिक रक्षकाकडे झेल दिलाय तो म्हणजे निखिल आणि निखिलाच्या खेळीचा अंत. अजूनही 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. निखिल यांची जागा भरून करण्यासाठी येतोय तो म्हणजे विवेक. पाच चेंडू 22 धावांची आवश्यकता. मोठा फटका आणि चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. विकी अजूनही 4 चेंडू आणि 16 धावा. 4-16 असं हे समीकरण. 4 चौकार हे चालतील. 2 षटकार 1 चौकार. 2 षटकार 2 डबल. पाहूया काय होतंय. 4 चौकार येत आहेत, 2 षटकार येत आहेत का 2 षटकार 1 चौकार येतोय किंवा 2 षटकार 2 डबल येत आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु मिसटाईम झालाय. परंतु 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकणार नाही ते म्हणजे विकी यांना. आणि इथे मात्र 3 धावा पूर्ण झाल्यात. समीकरण असेल तर 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 3-13. पाहूया कोणाचे 3-13 वाजतायत. कोणाचे 3-13 वाजतात आता समजेलच. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पाहूया कोणाचे 13 वाजतात. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. यावेळेला मिसटाईम झाला आहे परंतु तिथे मात्र 2 धावा पूर्ण केले पाहिजे. 3री धाव पूर्ण होते का आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण करण्यामध्ये यश आलं. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. मला वाटतं विकी यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, ती गुणवत्ता आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. यावेळेला मात्र चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. अजूनही सामना बॅलन्स आहे. एक चेंडू आणि 4 धावा. 1-4 असं हे समीकरण. एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते ते विकी मार्फत. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. मला वाटतं मिसफिल्डिंग झाली तर 4 धावा धावून होऊ शकतात. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला 4 धावा कराव्याच लागतील. यावेळेला मात्र मिसटाईम स्ट्रोक आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. 2री धाव देखील पूर्ण झाली आहे. पाहता पाहता 3री धाव देखील पूर्ण झाली आहे आणि 4थ्या धावेचा प्रयत्न. परंतु 4थ्या धावेचा प्रयत्न करताना जर विकीला जर स्लीप झाले नसते तर नक्की 4 धावा झाल्या असत्या. जर विकीला स्लीप झाले नसते तर 4 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या. परंतु कंपल्सरी चेसिंग होती.